नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 32 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॉलेजचे दिवस हळूहळू परत नेहमीच्या लयीत आले होते. रोजचे लेक्चर, कॅन्टीनमधल्या गप्पा, मित्र-मैत्रिणींची मस्ती हे सगळं सुरू झालं होतं. पण सतीशसाठी मात्र आता प्रत्येक दिवस वेगळा भासत होता. कारण तो कुठेही असो, काहीही करत असो, त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच चेहरा यायचा, प्रीतीचा. लेक्चरमध्ये सर शिकवत असतानाही त्याची नजर नकळत तिच्याकडे जायची. ती हसली की त्याच्या मनात एक गोडसा आनंद दाटून यायचा. कधी ती नोट्स लिहित बसलेली दिसली की त्याला असं वाटायचं की तिच्या जवळ जाऊन गप्पा माराव्यात. कधी-कधी प्रीती पेन चावून विचारात गुंतली की त्याला तिचा तो निरागस अंदाज खूपच आवडायचा आणि तिच्या खांद्यावरून केस मागे सारताना तिच्या चेहऱ्यावर आलेलं सौंदर्य पाहून तो अक्षरशः हरवून जायचा. रात्री उशिरा पुस्तक उघडून अभ्यास करायचा प्रयत्न करताना देखील पुस्तकात सुद्धा तिला प्रीतीचा चेहरा दिसायचा. नीता आणि कार्तिकला हे सगळं बऱ्याच दिवसापासून जाणवत होतं. पण बाकी मित्र-मैत्रिणींना याची काहीच कल्पना नव्हती. पण नीताच्या लक्षात आलं होतं की जेव्हा-जेव्हा प्रीती आजूबाजूला असते, तेव्हा सतीशचा चेहरा काहीतरी वेगळाच दिसतोय. सतीशच्या चेहऱ्यावर फक्त हसूच नव्हे, तर कधी त्याचे डोळे चमकायचे, कधी तो नकळत तिच्याकडे बघत बसायचा. प्रीतीला हसू आलं की सतीशचा चेहराही उजळून जायचा. तिच्या बोलण्याकडे तो इतक्या लक्षपूर्वक कान देऊन ऐकायचा की बाकीचं जगच त्याला विसरल्यासारखं वाटायचं. कधी ती नजरेआड झाली की तो बेचैनपणे पुन्हा तिचा शोध घ्यायला लागायचा. हे सगळं इतक्या दिवसापासून नीता टिपत होती. म्हणूनच तिच्या मनात खात्री बसली होती की सतीशचं प्रीतीवरच प्रेम आहे. एके दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सगळे मस्ती करत होते. हसणं, फोटो काढणं, गोंधळ सुरू असतानाही नीताचं लक्ष सतीशकडे होतं. तो सगळ्यांसोबत हसत होता खरा, पण त्याच्या डोळ्यात नेहमीसारखं मोकळं हसू नव्हतं. ते हसू कोणासाठी खास होतं हे नीता ओळखत होती. कार्तिक आणि नीता दोघांनाही बऱ्याच दिवसापासून जाणवत होतं की सतीशच्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे. नीता एकदा कार्तिकला म्हणाली, "अरे तुला नाही वाटत का हा सतीश जरा जास्तच प्रीतीकडे बघतोय? पण खरंच त्याचं प्रीतीवर प्रेम आहे का हे आपल्याला विचारायला हवं." कार्तिक हसत तिच्याकडे बघून म्हणाला, "हो, मलाही तसंच वाटतंय." "बरं झालं तू बोललीस, आता सरळ सतीशला विचारायलाच हवं. एकदाचं क्लिअर करून टाकूया, मी आज त्याला विचारतो," असं कार्तिक नीताला म्हणतो. त्या दिवशी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर कार्तिकने सतीशला एकांतात ओढून नेलं. दोघं कॅम्पसच्या बाजूला असलेल्या जुन्या झाडाखाली बसले. कार्तिकने त्याच्याकडे गंभीर चेहरा करून पाहिलं, पण काही क्षणातच त्याचा चेहरा खट्याळ हसण्यात बदलला. "काय रे सतीश?" कार्तिकने सुरुवात केली. "काहीतरी वेगळी गडबड चाललीये तुझी. माझा मित्र कुठेतरी हरवला आहे असं वाटतंय." सतीश चकित होऊन म्हणाला, "कसली गडबड? मी काही चोरी केली नाहीये." कार्तिक जोरात हसत म्हणाला, "अरे चोरी केलीच आहेस, पण ती पुस्तकाची नाही, कोणाच्या तरी मनाची." सतीच्या चेहऱ्यावर हलकीशी लाली पसरली. त्याने नजर चुकवली. "काय बोलतोस रे? असं काही नाही. आधी तू आमच्याकडे बघून हसायचास, गप्पा मारायचा. आता मात्र नुसता एका दिशेला बघत बसतोस. आजकाल तुझं हसूही आमच्यासाठी नाही राहिलं, कोणातरी दुसऱ्यासाठीच आहे बहुतेक." हे ऐकून सतीश थोडा गोंधळला. "काय रे कार्तिक, काहीही बोलतोस?" असं म्हणत सतीश लाजला आणि त्याने मान खाली घातली. कार्तिकने त्याला अजून चिडवत विचारलं, "एवढं लाजतोस का मग? सरळ सांग ना, तुझं प्रीतीवर प्रेम आहे का नाही?" "कारण मित्रा, तुझे डोळे रोज सगळं सांगतात. लेक्चरमध्ये, कॅन्टीनमध्ये, मैदानावर तू कुठेही असलास तरी तुझं मन तिच्याशिवाय कुठेच नसतं. तिच्याशी तुझं काहीतरी स्पेशल कनेक्शन आहे ना?" सतीश गोंधळून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उडाला होता. काही सेकंद तो काही बोललाच नाही. पण कार्तिक त्याच्याकडे खोडकर नजरेने बघत होता. शेवटी सतीश थोडंसं हसला आणि मान खाली घालत म्हणाला, "हो रे, खरं सांगायचं तर मला कळलंच नाही की काय होतंय. ती हसली की मला वेगळंच वाटतं. ती बोलते तेव्हा मी बाकीचं सगळं विसरून जातो. कार्तिक, खरंच यालाच प्रेम म्हणतात काय रे?" त्याचा आवाज अगदी प्रामाणिक होता. कार्तिक थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिला, मग मोठ्याने हसला आणि सतीशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "अरे वा, म्हणजे प्रेम झालंय आणि अजून तुला माहित नाही? हो रे बाबा, हेच असतं प्रेम. पण इतके दिवस माझ्या मित्राने हे माझ्यापासून लपवलं. अरे आधी सांगितलं असतंस ना, मी काहीतरी मदत केली असती ना तुला. काय माहीत आतापर्यंत तुझी प्रीतीसोबत जोडी सेट करून टाकली असती."
तू आता कबूल झालास, पण मला हे खूप दिवसापासून माहीत होतं. तुझं प्रीतीकडे बघणं, तिच्या हसण्यावर तुझ्याही चेहऱ्यावर हसू येणं, तुझं असं वागणं बघून मला खात्री होती की तू प्रीतीमध्ये अडकला आहेस. पण वाटलं तू आज सांगशील, उद्या सांगशील, पण नाही. शेवटी मलाच विचारावं लागलं. सतीश थोडा लाजून म्हणाला, "अरे आत्ता सांगतोय ना तुला, एवढे टोमणे मारू नकोस. मला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून प्रीतीच हवी आहे. तिच्यासोबतच मला माझं पूर्ण आयुष्य जगायचं आहे." कार्तिक पुढे म्हणतो, "राहू दे, मजाक बाजूला ठेवूया. पण खरं सांगतो, प्रीती दिसायला सुंदर आहेच, पण ती हुशारही आहे. तिचा स्वभाव भारी आहे. खरं सांगतो, तुझी आणि तिची जोडी एकदम परफेक्ट आहे." कार्तिक पुढे म्हणतो, "पण आता पुढचं पाऊल जरा शांतपणे टाकायचं आहे. अजून प्रीतीकडून तसं काही संकेत नाहीयेत, त्यामुळे घाई करून काही उपयोग नाही. आधी तिच्या मनात काय आहे ते बघूया." आणि हो, नीतालाही हे सगळं माहीत आहे. तिलाही कळलंय की तुझं तिच्यावर प्रेम आहे. सतीश दचकतो, "अरे नीताला पण समजलंय, पण नीताने प्रीतीला सांगितलं नाही ना?" कार्तिक हसतच त्याला शांत करतो. "काळजी करू नकोस रे बाबा. मी आधीच नीताला सांगितलंय, तू प्रीतीला अजून काहीही सांगू नकोस. तिच्याकडून आधी काय येतंय ते पाहूया. मग पुढचं सगळं आपोआप होईल. आणि सतीश, तुझं प्रेम आहे प्रीतीवर, मग तूच तिला सांगितलं पाहिजे ना." आणि सतीश, काळजी करू नकोस, लवकरच तो दिवस येईल जेव्हा तू प्रीतीला प्रपोज करशील. सतीश थोडा संकोचून म्हणाला, "पण कार्तिक, जर तिला मी आवडलो नाही तर? प्रीतीचं माझ्यावर प्रेम नसेल तर तिच्यासोबत असलेली माझी मैत्री देखील तुटेल याची भीती वाटते रे कार्तिक." कार्तिक त्याला आत्मविश्वास देत म्हणाला, "अरे चिंता करू नकोस, प्रेमात धाडस लागतं. आणि नीता आणि मी आहोतच ना तुझ्या पाठीशी. आणि खरं सांगतो, प्रीतीला तुझ्यासारखा मित्र नव्हे तर जोडीदार मिळाला तर ती सर्वात नशीबवान मुलगी ठरेल." "हो नक्कीच, कार्तिक, तुझ्यासारख्या मित्राचा साथ असेल तर लवकरच तो दिवस माझ्या आयुष्यात येईल," असं सतीश म्हणतो. आणि दोघे गप्पा मारत कॉलेजमधून बाहेर पडतात. कार्तिक अधूनमधून गाणी गुणगुणतो. सतीश मात्र लाजून हसत असतो. संध्याकाळची हवा थंडगार होती. रस्त्यावर लाईट्स लागायला सुरुवात झालेली असते. नीता फोन हातात धरून खिडकीत बसली होती. नीता मनात विचार करत असते, "देवा, इतका वेळ झाला, अजून कार्तिकचा फोन नाही आला. काय बोलणं झालं असेल दोघांमध्ये? खरंच सतीशचं प्रीतीवर प्रेम आहे का?" तेवढ्यात फोन वाजतो. स्क्रीनवर कार्तिक नाव दिसताच ती उड्या मारते आणि पटकन फोन उचलते. "हॅलो, अरे कार्तिक, एवढा उशीर का केलास?" नीता कार्तिकशी फोनवर बोलत असते. तेवढ्यात प्रीती आत येते. तेव्हा नीता "हॅलो, हॅलो, काही ऐकू येत नाही" असं म्हणत रूममधून बाहेर पडते आणि सरळ टेरेसवर जाते. तेव्हा प्रीती कुतूहलाने नीताकडे बघत असते, पण ती काही न बोलता टेरेसवरच जाते. टेरेसवर जाऊन "हॅलो कार्तिक, आता बोल" असं नीता म्हणते. कार्तिक लगेच म्हणतो, "बोलतो मॅडम, खुश खबर आहे. सतीशचं खरंच प्रीतीवर प्रेम आहे. सतीशने स्वतःच हे कबूल केलं आहे." कार्तिकने असं म्हणताच नीता अक्षरशः हवेत उडत असते. "खरंच वा कार्तिक." नीता हात हवेत उंचावत फिरत असते. पाया पडते. तिच्या गालावर मोठं हसू असतं. "अरे माझ्या प्रीतीवर असा हँडसम बॉय फिदा झालाय. खरंच काय मस्त न्यूज आहे," असं ती ओरडत असते. प्रीती पण दिसायला सुंदर, हुशार आहे. काय जोडी आहे, एकदम परफेक्ट, असं ती कार्तिकला म्हणते. कार्तिक शांतपणे हसत म्हणतो, "हो पण घाई नको. आधी तिच्या मनात काय आहे ते बघू. बाकी टेन्शन नको, आपण सगळे सोबत आहोत." नीता उत्साहाने उड्या मारत होती आणि तिचा तो आवाज फोनमधून कार्तिकला स्पष्ट ऐकू येत होता. कार्तिक हसत म्हणाला, "अरे नीता, तुला किती आनंद झाला आहे हे मला इथूनच कळत आहे. कारण तुझ्या उड्या मारण्याचा आवाज मला इथपर्यंत येत आहे. पण लक्षात ठेव नीता, एवढ्या उत्साहाने कुठेतरी बाकीच्या मैत्रिणींना तू हे सगळं सांगशीलस. अजून कोणालाच नाही सांगायचंय, हे फक्त आपल्यातच असू दे." नीता उत्साहाने हसत म्हणाली, "हो रे कार्तिक, मला पण कळतंय सगळं. काय पुन्हा पुन्हा सांगतो, सांगायचं नाही, मलाही कळतंय. बरं आता ठेव फोन, नाहीतर प्रीतीला काहीतरी वेगळी शंका येईल." नीता फोन ठेवते, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवणं अशक्य झालेलं असतं. टेरेसवर कार्तिकशी बोलून झाल्यानंतर नीता पायऱ्या उतरून खाली आली, तेव्हा हॉलमध्ये प्रीती काहीतरी पुस्तकं चाळत बसली होती. प्रीतीने हसतच नीताला विचारलं, "अगं नीता, एवढ्या गडबडीत वर का गेलीस? म्हणजे कोणाचा फोन होता, जो तू असं सरळ टेरेसवर पळालीस?" नीता मिश्किल हसली आणि तिने खोटं निमित्त सांगितलं. "अगं मम्मीचा फोन होता. दीदीसाठी एक चांगलं स्थळ आलंय असं म्हणत होती."
प्रीती लगेच म्हणाली, "अरे वा, म्हणजे तुला लवकरच जीजू येणार आहेत. मग तुला खूप आनंद झाला असेल ना?" नीता गालातल्या गालात हसली आणि हलकं मान डोलावून म्हणाली, "हो ग, खूपच आनंद झाला आहे. तुला काय सांगू प्रीती, की मला किती आनंद झाला आहे. शब्दच नाहीयेत माझ्याकडे." प्रीती हसून तिच्याकडे बघत म्हणाली, "वा नीता, मग घरात सगळेजण खूप आनंदी असतील ना? मला पण हे ऐकून खूप छान वाटलं." नीता मनात विचार करत होती, "हो प्रीती, आनंद तर आहेच, पण तू अजून जाणतेस कुठे? तुझा नवरा म्हणजे माझा जिजू होणार, हाच खरा-खुरा आनंद आहे माझ्यासाठी." नीता मनोमन खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू प्रीतीला साधं वाटत होतं. पण नीताच्या हृदयात एक गोड गुपित दडलेलं होतं. तुम्ही देखील कॉलेजमध्ये असताना एखाद्या प्रेमी युगुलाला जवळ आणण्यासाठी मित्र म्हणून मदत केली होती का? त्यांचं प्रेम सक्सेस करण्यासाठी तुम्ही काय-काय केलं होतं हे मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.